काल देशव्यापी 9 जुलैला काल 9 जुलै होता आणि देशव्यापी कामगारांचा संप होता. पण आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रात सणाचं वातावरण असल्यामुळे आम्ही कालचं जो आंदोलन होतं ते आम्ही आज ठेवलेलं आहे. आणि कालचं जे मुख्य आंदोलन होतं ते सरकारनं केंद्र सरकारनं 29 कामगार कायदे रद्द करून 4 संहिता आणलेले आहेत. आणि त्यामध्ये कामगारांना अधिकार नाहीत, मालकाला आणि सरकारला अधिकार आहेत. कधी कामावर काढून टाकणार, कुठल्या सेवा देणार, हे सगळे अधिकार मालक आणि सरकारकडे आहेत. कर्मचाऱ्यांना त्यामध्ये अधिकार दिलेले नाही. आणि या मुद्द्यावर देशव्यापी काल कामगारांचा 1 दिवसाचा आंदोलन बेमुदत संप झाला. आणि त्यामध्ये आम्ही कालपासून अंगणवाडी सेविका मदत सुद्धा कालपासून या संपामध्ये सहभागी झालेले आहेत. ही आमची एक मागणी आहे. दुसरी मागणी आहे, राज्य सरकारनं जनसुरक्षा विधेयक नावाचे एक विधेयक आणले आणि या विधेयकानुसार कुठल्याही कामगारांना मोर्चे आंदोलन करता येणार नाहीत. जर मोर्चे आंदोलन जाहीर सभा केल्या तर त्या तुमच्यावर कारवाई केली जाईल असं त्या नवीन कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि या कायद्याचा विरोध करण्यासाठी सुद्धा आजचा हा संप आणि आंदोलन सुद्धा आहे. की रस्त्यावर आम्ही विरोध करते की हे दोन्ही कायदे, केंद्राचा आणि राज्याचं जनसुरक्षा विधेयक आणि 4 संहिता, हे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं रद्द कराव्यात, ही आमची मुख्य मागणी आहे. आणि त्याशिवाय अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याजवळ ज्या मागण्या आहेत त्यामध्ये FRS म्हणजे ऑनलाईन कामासंबंधी त्यांचं FRS म्हणून एक सॉफ्टवेअर आहे आणि त्यामध्ये त्यांनी काम करायचं आहे. त्यामध्ये त्यांना ट्रेनिंग न देता त्यांना काम करायला सांगितलं जातं. त्याशिवाय कमी शिक्षण झालेले आहेत, त्यांना हे FRSचं काम करत जमत नाही. आणि त्यासाठी ट्रेनिंग आणि त्यामधल्या अडचणी समजून घ्या आणि मग तरच आम्हाला काम द्या, नाही तर आम्ही हे FRSचं काम करू शकत नाही. ही आमची आजची तिसरी मागणी आहे. आणि त्याशिवाय ह्या सगळ्या सेविका गेले 30-40 वर्षे काम करतायत आणि त्या 30-40 वर्षापासून BLOचं म्हणजे जे इलेक्शनच्या संबंधी काही नाव नोंदणी करायची असेल, कमी करायची असेल, हे सुद्धा काम ह्यांना लादलं जातं. ह्यांचा कामाचा भाग नाही तो, फक्त सरकारच्या एका योजनेतले कर्मचारी म्हणून यांना BLOचं काम दिलं जातं. आता अंगणवाडीची वेळ आहे ती सकाळी 9:15 ते 4:30 पर्यंत केलेली आहे. आता हे BLOचं काम यांना करणं शक्य नाही. आणि त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना आता निवेदन द्यायला जातोय की हे BLOचं काम आहे हे अंगणवाडी सेविकांना देण्यात येऊ नये. कारण त्यांची जी काम आहेत ऑनलाईन करणं, ऑफलाईन करणं, त्यांचे सर्वे, या सगळ्यांना अंगणवाडी सेविकांना BLOचं काम करायला वेळच नाही मिळणार. आणि त्यामुळे ही BLOचं काम सुद्धा त्यांना देण्यात येऊ नये. त्याशिवाय त्यांच्या ज्या पेन्शन आणि बाकीच्या ज्या मानधन आहे ते रेग्युलर मिळावं, या आमच्या मागण्या.